एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपात्रतेविषयी घालमेल सुरू आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे हे 20 तारखेची मुंबईच्या दिशेने कूच करण्याची तयारी करत आहेत. जरांगे पाटील, एक दौरा 6व्या टप्प्यातला तुमचा आटोपला. प्रतिसाद सुद्धा त्यालाच खूप चांगला पाहायला मिळाला. ठिकठिकाणी जल्लोष झाला. 123 गावापासून जी सुरुवात होती तुमची, त्याच ठिकाणी आज 6व्या टप्प्यातला शेवट आहे. मला वाटतं यानंतर आता थेट मुंबईच असणार आहे. मग पळापळी त्यासाठी सुरू आहे सध्या. थेट मुंबईतच आरक्षण आहे आता. त्याच्यामुळं मराठ्यांनी आता तयारी सुरू केली. लय जोरात तयारी केली. फक्त मी एबीपी माझाच्या वतीनं एक माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, की काही माझ्या कानावर गोष्टी यायला लागल्यात, की जे आपण पाठीमागं कार्यक्रम घेतले होते, ते कार्यक्रम आपण लोकसहभागातून आपल्या गावातून उभा केलेले होते. कोणाकडूनही आपण पैसा गोळा केलेला नाही. यावेळेस माझ्या कानावर असं पडायला लागलं, की मुंबईला जायसाठी काही मागणी जर कोणी करत असलं, तर कोणीही पैसे द्यायचे नाही. जर कोणी दिले असले, तर त्यांनी ते माघारी घ्यायचे. नाहीतर फिरून मला म्हणायचं नाही, की पैसे घेतले होते आणि अमकं केलं. तुमचा उद्योग मग तुम्ही बघायचा. त्यामुळं माझी एक नम्रपणे विनंती आहे आणि बांधवांना सुद्धा कुणीही पैसे गोळा करू नका. गाव लेव्हलवर जाण्या-येण्याचा खर्च मराठेच करणार आहेत आणि त्यातूनच मुंबईपर्यंत जाणार आहेत आणि मुंबईतून आरक्षण घेऊन सुद्धा वापस येणार आहेत. विनाकारण कोणी जर असं काही सुरू करत असेल, तर ते कोणी करायचं नाही आणि करू पण नका. जे पाठीमागची आपली सिस्टम होती, ती सिस्टम आता सुद्धा आहे. सामान्य लोक रुपये करून हे चालवणार आहेत. कोणीही सुरू करायचं नाही. तशा बातम्या सुद्धा आहेत आणि माहिती सुद्धा आहे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, हे प्रकार करू नका. समाजाच्या नावाखाली कोणीही पैसे जमा करू नका. ही सगळ्यांना माझी विनंती आहे आणि कोणी देऊ सुद्धा नका. जरांगे पाटील, काही दिवस मागची म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट गाजत आहेत. खास करून 2च दिवसापूर्वी अजित पवार म्हटले, की कुठलीही मुलाइजा बाळगणार नाही आणि कारवाई होणार. अशा प्रकारे मुंबईत येत असाल. न तर आमरण उपोषण करायला कारवाई असते काय? लोक आमरण उपोषण करायला येते, त्याला कारवाई असते. याच्यावरती मी बोललोय त्याच दिवशी. याच्यानंतर जर बोलले, तर मग त्या टायमाला पुन्हा बघतो. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. माझ्या समाजाच्या पोराचं वाटोळं होऊ नये आणि त्यांची जर इच्छा असली, असं बोलून मराठ्यांच्या पोराचं पुन्हा एकदा वाटोळं करायचं, पहिल्यांदा एकदा केलेलं आहे, पुन्हा एकदा करायचं, तर आमचा नाविलाज आहे गोरगरीब मराठ्यांचा. आमच्या पोराचं वाटोळं होणार असलं, तर आम्हाला सुद्धा पावलं उचलायला येतेत आणि मराठे सुद्धा मग स्वतःच्या पोराचं पुन्हा एकदा वाटोळं त्यांच्याच हाताने व्हायला लागलं, हे लक्षात पुन्हा एकदा मराठ्यांचं आलं, तर मग मात्र मराठे बरंचसं काम हातात घेणार आहेत. मी ते वेळेवर सांगेन. एकीकडे सरकार नरमाईची भूमिका घेतं तुमच्या बाबतीमध्ये, तर दुसरीकडे सरकारमधलीच उपमुख्यमंत्री जर असा टीका करत असतील, तर तुम्ही काय आकलन केलंय? तुम्ही काय समजलं? आणि सगळं समजलं आम्हाला. काय समजायचं राहिले? मला समजून काय उपयोग? सगळ्या मराठ्यांनाच समजलं. पुन्हा एकदा मराठ्यांच्या अ, हाल करायचे. पुन्हा एकदा मराठ्याचं नुकसान करायचं. याच्या आधी एकदा केलं, पुन्हा एकदा करायचं. असा याच्यातला अर्थ दिसतोय. त्यामुळे आता त्यांना जास्त नाही बोलत मी. त्या दिवशी बोललोय. पण आता पुन्हा कारवाया जर झाल्या, तर त्यांनीच करायला लावल्या, असं मराठी ग्राह्य धरणार आहेत. त्याच्यानंतर त्यांना सांगू. बरं. हो, कारवाया जर झाल्या, कारण ते आता कारवाई करू म्हणलेत ना. कारवाया झाल्या, तर त्यांनीच करायला लावल्यात. याचा अर्थ असा, कोणाच्या ट्रॅक्टरवर कारवाई झाली तरी त्यांनीच करायला लावली. कुठं लोक अडवले तिथं कारवाया करायला लावले तर त्यांनीच करायला लावली. पुन्हा एकदा मराठ्यांच्या विरोधात त्यांनी पुन्हा एकदा त्यांचं जुनं आसरू उचललंय का काय, हे त्यांनी आता सिद्ध होऊ देऊ नये, अशी माझी पुन्हा शेवटची इच्छा आहे, की जुनं आसरं त्यांनी पुन्हा उगारण्याचा प्रयत्न करू नये. कारण पूर्वीचा आता मराठा नाही राहिला. जुनं आसरं लोक विसरलेलीच नाहीत त्यांचं. परंतु आता नवं आसरं यांनी तयार केलंय का काय मराठी संपवण्यासाठी. कारवाई केली, त्यांच्याच मुळे झाली आणि त्यांच्या मग लक्षात येईल पूर्वीच्या मराठ्यात आणि ह्या मराठ्यात फरक काय. पण आता फडणवीसांवरची तुमची मला माहित नाही की तुमच्या अशा अपेक्षा आहेत का नाही. मला वाटतं उपमुख्यमंत्र्याविषयी, अजित पवारांविषयी सुद्धा काही दिसत नाही. आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडून काही सकारात्मक मिळेल या आशेवर आहेत का तुम्ही, का नाही ती संपली? नाही, सगळ्यावरच सकारात्मक येत आम्ही. आम्हाला आता 7 महिने झुंजायला लावलंय त्यांनी सगळ्यांनीच. त्यामुळे आम्ही सगळ्यावरच खुश आहेत. एकदम खुश आहेत आम्ही सगळ्यावरच. त्यासाठीच त्यांनी आम्हाला खुश केलं म्हणून त्यांना खुश करायसाठी मुंबईला चाललो. आम्ही काही वाईट करायलो का? त्यांनी आम्हाला 7 महिन्यात खूप खुश केलेलं आहे. मग त्यांना खुश करायला चाललो मुंबईला आम्ही. एकदा बघून द्या ती कशी घ्या आम्हाला आता.
तुमची मुंबईची तारीख जशी जशी जवळ येते तशी काही तुमच्या विरोधात स्टेटमेंट येऊ लागली आहेत का? ते एक कारण आहे का? कोण स्टेटमेंट करायला? उपमुख्यमंत्र्याचं आजचं स्टेटमेंट असेल 2 दिवसापूर्वीचं किंवा काल नरेंद्र पाटलांनी देखील तुम्हाला एक सल्ला दिला की हट्ट करू नये सरसकटसाठीचा. अशी वेगवेगळी जी वक्तव्य येऊ लागली आहेत, ही तारीख जशी जवळ येते त्या अनुषंगाने वाढू लागली आहेत का? नाही नाही, हे काय वाढायला लागले का काय मला नाही सांगता यायचं ते, पण आम्ही चाललो मुंबईला. पण जरांगे पाटील, उद्या अपात्रतेबाबतचा निकाल आहे. याचा आंदोलनावरती अर्थात तुम्ही तर ठामच आहात. मात्र परिस्थिती बदलली राजकीय, तर तुमचं काही वेगळं नियोजन आहे? वेगळं नियोजनाचं काय संबंध? आमचं एकच नियोजन असतं, वेगळं काहीच नसतं. पण ज्यांच्या विरुद्ध तुमचा आक्रोश आहे ती सत्तेत नसली तर? असं काय नसतं. समाजाची मागणी करायची असते आपण करताना आणि चालत राहायचं. हे म्हणून मागणी करायची आणि ते हे म्हणून करायची नाही, असं धोरण नसतं आमच्याकडे. सत्ता कोणची असो, पाठीमागं सुद्धा महाविकास आघाडीचं त्यांचं सरकार होतं. त्यावेळेस बी आम्ही आंदोलन केलं होतं, जवळपास 3.5 महिने साष्ट पिंपळगावला. तेही खूप मोठं आंदोलन, राज्यव्यापी आंदोलन झालं होतं. आता यांचं सरकार आहे तरी चालू आहे. आम्हाला त्या सरकाराने फरक नाही पडत. आम्हाला आमची मागणी महत्वाची आणि ती आम्ही लावून धरलेली. मग तिथं कुणी असो, आम्हाला त्याच्याशी नाही देणे घेणं. आम्हाला आमच्या पोराला न्याय पाहिजे. नाही, या राजकीय उलथापालथीमध्ये सत्ताधाऱ्यांचा असो की विरोधकांचा असो किंवा राजकीय नेत्यांचं ज्यांच्या हातामध्ये काही धोरणं आहेत, ती माणसं त्याच्यात व्यस्त असली तर आपल्याकडे, आपल्या मुलाबाळाकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ असेल का? त्यासाठीच बोलतोय. नाही नाही, ते व्यस्त असो नाही व्यस्त असो, आम्हाला काय करायचं? आमचा धडाका सुरू आहे, कुणी असू देव. आम्हाला काही गरज नाही. ते तुमचे वैयक्तिक मॅटर आमच्या डोक्यावर फोडीता काय खापर त्याचं? ते तुमचा विषय वैयक्तिक काय असेल ते, त्याचं आम्हाला काय गरज नाही सांगा. तुमचा उद्योग तुम्ही बघायचा, जे काय असेल ते. आमचा लढा हा गोरगरीब मराठ्यांच्यासाठी आहे. ते कोण टेन्शन मध्ये कोण नाही, आम्हीच मरणाच्या टेन्शन मध्ये येत. ते ज्याचा त्याचा विषय काय असतं बरं का, ज्याच्या त्याच्या विषयाला जो तो खंबीर असतो. त्यांच्या विषयापुरते ते खंबीर आहेत, आम्ही आमच्या विषयापुरते खंबीर आहेत. त्यांच्या विषयाचं आम्हाला काही देणं घेणं नाही आहे ना. कारण त्याच्यात देणं घेणं असून का आम्हाला काय कळते त्यातलं? त्यांना कळतंय ते काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कोणाला फोडायचं, कोणाला नाही फोडायचं, कुंकड जायचं. आम्हाला नाही. आणि त्यांचे ज्याच्या त्याच्या क्षेत्रात जेवतो, ज्याला त्याला समर्थ असतो आणि खंबीर असतो. ते त्यांच्या क्षेत्रात एकमेकाला म्हणतो मी, ते खंबीर आहेत. आमच्या क्षेत्रात आम्ही सगळ्याला खंबीर आहेत. एक असं होतं, गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्र्यांशी तुमचा काहीतरी सुसंवाद होत होता, कुठल्या तरी सकारात्मक दिशेनं पावलं पडत होते. मात्र आता समजा ती जर सत्तेत नसतील तर पुन्हा नव्याने ही सगळी बांधणी, चर्चेचा, संवादाचे पूल उभारावे लागतील. हा त्रास नाही होणार का? नाही नाही, त्या प्रश्न आपल्याला काय उपयोग आहे ते विचारून उभी नका. कारण त्यांचा ते राजकीय प्रश्न आहे, त्यांचं काय होईल नाही होईल त्यात आपण बोलायची आवश्यकता नाही. मी तरी काय, आपल्याला काय गरज नाही ना. त्यांचा तो वैयक्तिक विषय. आपला विषय आरक्षणाचा आहे. आरक्षणाच्या विषयात आम्ही आमच्या बाजूने मजबूत आहे, आमची तयारी. त्यांच्या बाजूने ते त्यांचा विषय, त्याच्यात आम्ही बोलून उपयोगच नाही ना. ते पक्ष कोणचाही असो, ते 8 पक्ष आहेत त्यांचे का 9 पक्ष आहेत, त्या पक्षात त्यांचा विषय आहे. त्यात आपण डवळाडवळ करण्याची किंवा बोलण्याची काही आवश्यकताच नाही. आपल्याला त्यातलं कळतच नाही, त्यामुळे बोलून उपयोग नाही. आमच्या क्षेत्रात आम्ही मजबूत आहे, ते त्यांचं बघतील. आम्हाला त्याचं चांगलं वाईट म्हणून घ्यायची काय गरज आहे? आम्ही जनता आहे, आम्हाला काय गरज नाही ना कोणाच्या राजकीय पक्षाचं काय झालंय म्हणून. त्यांच्या ते बघतील, आमचं आम्ही बघतोय. 20 तारखेचं हे खूप मोठं आंदोलन असेल का आजपर्यंत मराठा समाजाचं? तुमचं आकलन, तुमचा अनुभव आजवरचा. मराठा समाजाचंच नाही, असं आंदोलनच नसेल देशात. कारण हे शांततेचं आंदोलन देशात शक्यतो झालेले नसतील असं म्हणतोय. माझ्या माहितीप्रमाणे झाले असले तरी त्यांचं स्वागतच आहे. याचं काय झालं असलं म्हणजे काय त्याला विरोधी असेल? कारण एवढ्या संख्येनं आणि इतके लोक आमरण उपोषणाला जाते, ही पहिलीच वेळ देशातली असणार आहे. कारण 2-2.5 करोड लोक मुंबईकडे जाणं किंवा एखाद्या कुठेही जाणं साधी सोपी गोष्ट नाही ना. त्यामुळे हे पहिलंच असेल 100%. आणि हे रेकॉर्ड ब्रेक नाही, महारेकॉर्ड ब्रेक असणार आहे. मुंबईचं अन्न पाणी बंद होऊ शकतं या सगळ्या आंदोलनामुळे. पहिले बी झालेलंच आहे. पहिले कोणचे सुखात आहेत ते? पहिले कोणचे सरकारने त्यांना गाद्या टाकून दिल्या, सगळ्या झोपायला आणि पाळणे करून दिले झोका खेळायला. असे त्रासातच ते रात्रंदिवस त्यांना कामाला यायला जाण्यासाठी पळायलाच लागतंय. असं तरी कोणची त्यांची सोय केलेली? त्यांचे लेकरं आरक्षण वाचून तरफडतेच. तेच आरक्षण मागायला चाललो आम्ही. थोडा त्रास त्यांचा उलट आम्ही कमी करायला लागलो आरक्षण देऊ. आम्ही कुठं वाईट करायला लागलो? एकूणच राजकीय उलथापालथी काही असोत, मात्र मनोज जरांगे हे 20 तारखेच्या मुंबई आंदोलनासाठी ठाम आहेत आणि अर्थात पूर्ण तयारी झाल्याचं देखील ते सांगत आहेत.
रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली साराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.